आज आपण एका महत्वाच्या उपक्रमासाठी जमलेलो आहोत। शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी दिनांक 9 ऑगस्ट 1989 रोजी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक मुखपत्र आहे। या मुखपत्राचा ऑनलाईन असा दुसरा अंक अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका, या अंकाचा दुसरा अंक, त्याचा प्रकाशन सोहळा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत साक्षीनं होतो आहे। अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचा हा ऑनलाईन अंक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती विशेष अंक आहे। पहिल्या अंकाला अनेक मान्यवरांचा, कार्यकर्त्यांचा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। त्याचा कार्यक्रमही आपण अत्यंत डौलदारपणाने घेतलेला होता। डॉक्टर यशवंत मनोहर सरांनी या बाबतीमध्ये जे मार्गदर्शन केलं ते खरोखरच सर्व कार्यकर्त्यांना बळ देणारं आणि चिंतन करायला लावणारं होतं। आपण अशा पद्धतीच्या प्रकाशन सोहळ्याचा हा दुसरा उपक्रम घेतो आहोत आणि यासाठी सुद्धा एक अत्यंत उमद असं व्यक्तिमत्व आज प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेलं आहे। पत्रकार हेमंत देसाई, मुंबई, की ज्यांना आपण बाबू मोशाय म्हणूनही ओळखत असतो काही लोक, कारण पत्रकारिता त्यांची ज्यांनी अनुभवलेली आहे ते याही नावानं त्यांना ओळखतात। ज्यांनी आपल्या लेखनातून विशेषतः अर्थशास्त्रीय ज्या सगळ्या घडामोडी असतात तर त्याला बातमीचा आणि वृत्तपत्रांचा महत्वाचा विषय बनवलं आणि दीर्घकाळ त्यांनी महाराष्ट्र टाइम्स आणि इतर नियतकालिकांमधून लेखन केलं। तर असे पत्रकार हेमंत देसाई, ज्याची स्वतःची एक वेगळी ओळख आहे, ते आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। त्याचबरोबर आजच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी आपल्या महाराष्ट्र अणीसचे कार्याध्यक्ष माननीय अविनाश पाटील सर हे प्रमुख उपस्थिती आहेत आणि महाराष्ट्र अणीसचे उपाध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाळे नांदेड येथून या कार्यक्रमाची अध्यक्षता करणार आहेत। या सर्व मान्यवरांचं मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आणि त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका या विशेष अंकाच्या सगळ्या संपादक मंडळांच्या वतीनं मी स्वागत करतो। आज 3 ऑगस्ट हा दिवस क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन आहे आणि म्हणूनही तो आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः त्याचे विविध उपक्रम घेतले जात असतात। 2 दिवसापूर्वी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन साजरा झालेला आहे। या 2 महामानवांनाही आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिवादन करतो आणि महाराष्ट्र अणीसच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यामध्ये एक विशेष आम्हाला समाधान असं वाटतं, कारण ही दोनही महामानव, दोनही लेखक आणि क्रांतिकारक हे सामाजिक जाणीवेंचे ठोस अशा पद्धतीचे प्रणेते होते। त्यांच्या कर्तृत्वातून, कार्यातून आणि लेखनातून सामाजिक जाणीव, बांधिलकी स्पष्ट होत होती। क्रांतिसिंह नाना पाटील हे फक्त मी थोडक्यात सांगतोय की हे गावोगाव वेगवेगळे दगड जे पुसले जायचे
आणि त्याला मसोबा अमकं तमकं नाव दिलं जायचं, तर हे उचलून विहिरीत टाकायचे किंवा पाण्यात टाकायचे. आणि अनेक अंधश्रद्धा ज्या असतील त्या डावलायचे. अशा अत्यंत धडाडीच्या क्रांतिकारकाला आपल्या कथेचं नायक बनवायचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं होतं. आणि त्यावर तुम्ही अण्णाभाऊंच्या कथा वाचल्या असतील तर मर्याईचा गाडा नावाची कथा जरूर वाचा, की ज्या कथेचा नायक नानू पाटील आहे. आणि नानू पाटील हा म्हणजेच नाना पाटील आहे. चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कथेचा नायक बनवलं जाणं हे नाना पाटील आणि अण्णाभाऊ साठे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपलं अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका हे मुखपत्र सुद्धा हेच काम करणार आहे. जे आमचे कार्यकर्ते चळवळीच्या आघाडीवर वेगवेगळ्या पद्धतीच्या कृती करतात, त्याला शब्दबद्ध करणं, त्याचं दस्तऐवजीकरण करणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचणं, त्याच्या मागची भूमिका, भावना, विचार हे सगळं पोहोचवणं हे काम करणार आहेत. आणि म्हणून आजच्या ह्या दुसऱ्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्त या दोन लेखक आणि क्रांतिकारकांना अभिवादन करतो. आणि मी आजच्या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर प्रमोद गंगनमाले सर यांना करण्याची विनंती करतो. धन्यवाद सर. आज दिनांक 3 ऑगस्ट 2021 रोजी आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका त्याच्या दुसऱ्या अंकाचा ऑनलाईन समारंभ इथे संपन्न होतोय. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई. त्याबरोबरच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुरेश खुरसाळे, उपाध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. आणि प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माननीय अविनाश पाटील, त्याबरोबरच सर्व कार्यकारी समिती, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे सर्व संपादक मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते, त्याबरोबरच सर्व वाचकांचं मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आणि आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या वतीनं या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमामध्ये, प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता ज्या पद्धतीने मिरजकर सरांनी सांगितलं की आज क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती आहे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्या संत आणि समाज सुधारकांचा वारसा जपते किंवा वारसा चालवते किंवा ज्या वारशावरती चालते त्यातला एक धागा म्हणजे सत्यशोधक चळवळ, ज्याचे मुख्य म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील हे पहिल्यांदा सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी सत्यशोधक चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत होती त्यामध्ये अगोदर क्रांतिसिंह नाना पाटील कार्यरत होते. त्यानंतर ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये गेले आणि तो सत्यशोधक चळवळीचा वारसा त्यांनी चालवला. आणि आपण ही त्याच वारशानुसार, त्याच विचारांच्या नुसार हा सर्व अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये आपण काम करतोय. आजचा हा आपला दुसरा अंक आहे. अजून आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये आपला हा अंक प्रसिद्ध करतोय. पहिल्या अंकाला उद्घाटनाच्या कार्यक्रमापासून ते अगदी वाचकांच्या पर्यंत अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. आपला PDF स्वरूपातील अंक महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशभर आणि देशभर नव्हे तर जगभर आपला पहिला अंक पोचला. जगभरातून लोकांच्या, मराठी वाचकांच्या त्याला प्रतिक्रिया आल्या, चळवळीतल्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, समविचारी सहविचारी चळवळीच्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि एक अतिशय उत्कृष्ट असा अंक आपण सुरू केलेला आहे. आणि आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं चळवळीच्या विचारांचा प्रसार व्हावा, त्याबरोबरच चळवळ ज्या विचारांच्या प्रती, ज्या चिकित्सेच्या प्रती, ज्या सकारात्मक चिकित्सेचा वारसा घेऊन पुढे जात आहे, संत समाज सुधारकांचा वारसा घेऊन पुढे जात आहे, तो समाजापर्यंत पोचावा. आपला आवाज आपल्या कार्यकर्त्यांचं त्याच्या बौद्धिक घडावं
आणि समाजाचं उद्बोधन प्रबोधन व्हावं या वेगवेगळ्या अनुषंगानं हा अंक आणि या अंकाच्या निर्मितीमध्ये संपादक मंडळ असेल आणि सर्व त्यातले जबाबदार जे घटक आहेत ते इतकं जीव ओतून काम करतायत की रात्रंदिवस तो अंक कसा चांगला होईल याप्रती त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कुठले कुठले नवीन सदर चालू करायचे, युवकांच्यासाठी नवीन सदर चालू करायचे, महिलांच्यासाठी, लहान मुलांच्यासाठी. तर असं हे एक आपलं आताच फक्त दुसरा अंक आपला येतोय म्हणजे अतिशय असे हे लहान बाळ आपलं जे आहे ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याला मोठं केल्याशिवाय राहणार नाही. आणि या आत्ताच्या एक मीडिया जो आहे की ज्याला एक गोदी मीडिया म्हणलं जातं किंवा जो असा मीडिया आहे जो वंचितांचा, प्रबोधनाचा, चिकित्सेचा आवाज समाजापर्यंत उचलत नाही किंवा त्या आवाजाला जागा देत नाही, तो आवाज, ती चिकित्सा, ते तत्वज्ञान सांभाळून ठेवण्यासाठी ह्या अंकाचा खूप मोठा उपयोग होणार आहे. पुरोगामी चळवळींच्या ह्या क्षीण होण्याच्या काळामध्ये, कमी होण्याच्या काळामध्ये हे नवीन सुरू झालेलं आपलं जे पत्रिका आहे अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका, ह्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचा आवाज आणि विश्लेषण आणि तत्वज्ञान आणि मांडणी तर लोकांच्या पर्यंत घेऊन जाईलच, पण त्यासोबतच समविचारी चळवळींचं सुद्धा आवाज, त्यांची सुद्धा मांडणी ही इतिहासामध्ये आपल्या माध्यमातून, आपल्या लिखाणाच्या माध्यमातून ठेवून ठेवेल अशा पद्धतीचं या पत्रिकेचं नियोजन माननीय कार्याध्यक्ष, कार्यकारी समिती, संपादक मंडळ सर्व कार्यकर्ते करत आहेत. आणि त्याचा हा दुसरा अंक आणि या महिन्याची आठवण म्हणजे शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा विशेष अंक. या महिन्यामध्येच या अंधश्रद्धा निर्मूलन समितीची या कामाची वैज्ञानिक दृष्टिकोनाची ज्यांनी बीज महाराष्ट्रामध्ये रोवली किंवा पुन्हा एकदा तो वारसा मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिक स्वातंत्र्य चळवळी स्वातंत्र्यानंतर तो वारसा संत समाज सुधारकांचा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा, शाहू फुले आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, क्रांतिसिंह नाना पाटलांचा तो जो काही वारसा होता त्याला एक चळवळीचं स्वरूप दिलं. त्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा हा शहीद महिना आहे. या महिन्यामध्येच त्यांचा खून करण्यात आला. आणि दुसरं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापना ह्या आज आपण 32 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीला 9 ऑगस्टला होत आहेत. हा सुद्धा एक त्यातला आपला एक योगायोग आहे. आणि भारताचा स्वातंत्र्य दिन की स्वातंत्र्य असल्याशिवाय विचाराचा प्रसार आणि चिकित्सा होणार नाही, या सर्व पार्श्वभूमीवर, या सगळ्या बॅकग्राऊंड वरती आपण ह्या आपल्या आजच्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या ह्या विशेष अंकाचा प्रकाशन, ऑनलाईन प्रकाशन माननीय हेमंत देसाई आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत करत आहोत. मी पुनश्च एकदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका, संपादक मंडळ, कार्यकारी समिती यांच्या वतीनं आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि माझं स्वागत प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद गंगनमाले सर. मोजक्याच शब्दामध्ये आपण स्वागत आणि प्रास्ताविक केलेलं आहे. चळवळीला स्वतःचं मुखपत्र असण्याची गरज निश्चितपणानं सातत्यानं जाणवत असते, कारण प्रस्थापित प्रसार माध्यम चळवळीच्या एकूणच कार्याला दुय्यम ठरवतात, दुजाभावानं वागणूक देतात आणि म्हणून स्वतःचं प्रसार माध्यम असलं पाहिजे. स्वतःची विचाराची लढाई ही स्वतःच्याच पद्धतीनं आपण लढवली पाहिजे, यासाठी याचं एक महत्व आहे आणि ते अधोरेखित झालेलं आहे. यानंतर मी या अंकाचे कार्यकारी संपादक माननीय उत्तम जोगदंड सरांना विनंती करतो की त्यांनी संपादकीय मनोगत व्यक्त करावं. माननीय उत्तम जोगदंड सर. धन्यवाद श्याम सुंदर मिरजकरजी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खुरसाळे सर, प्रमुख पाहुणे माननीय हेमंत देसाईजी, आपल्या संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटीलजी तथा उपस्थित सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आमच्या संपादक मंडळाच्या टीमच्या वतीने आमचं जे मनोगत आहे ते मी आपल्या समोर आता व्यक्त करीत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका या मासिकाचा पहिला अंक साहित्यिक आणि विचारवंत यशवंत मनोहर यांच्या हस्ते दिनांक 11 जुलै 2011 रोजी
ऑनलाईन माध्यमाद्वारे प्रसिद्ध झाला. त्याला कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी उदंड प्रतिसाद दिला. झूम मीटिंगची मर्यादा ओलांडून फेसबुक आणि युट्यूबवर श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती होती. त्यानंतर वाचकांच्या उत्साहवर्धक प्रतिक्रिया येत होत्या. मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी लोक उत्सुकता दाखवत होते. या कार्यक्रमाला देणगी देण्यास असंख्य हात पुढे येत होते. या अनुभवांनी आम्ही अक्षरशः भारावून गेलो आहोत. मासिकाचा प्रकाशन समारंभ आम्हाला एक वेगळीच ऊर्जा देऊन गेला. वाचकांनीच मासिकाचे अनिप असे संक्षिप्त स्वरूपात नामकरण देखील केले आहे. भरभरून दिलेल्या या प्रोत्साहनाबद्दल वाचक, हितचिंतक आणि कार्यकर्ते यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. अनिपला केवळ आपल्या संघटनेचेच नव्हे तर एकूणच परिवर्तनवादी चळवळीचे अग्रणी मुखपत्र म्हणून स्थापित करण्याची आणि वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी संपादक मंडळावर आहे. मंडळ ती सक्षमपणे पार पाडेल याची मी ग्वाही देतो. ऑगस्ट महिना आम्हा तमाम कार्यकर्त्यांच्या दृष्टीने कमालीचा आस्थेचा महिना आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते स्वातंत्र्य दिनाबरोबरच संघटनेचा स्थापना दिन आणि डॉक्टर दाभोलकरांचा शहीद दिन म्हणून या महिन्याकडे पाहतात. सन 1989 मध्ये याच महिन्याच्या 9 तारखेला डॉक्टर दाभोलकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि आपल्या समाज परिवर्तनाच्या संघटित कामाला सुरुवात केली. कुशल नेतृत्वाच्या बळावर फुले, शाहू, आंबेडकर, संत, समाजसुधारक यांच्या विवेकी विचारांचा वारसा घेऊन त्यांनी ही संघटना देशभरातच नव्हे तर अगदी जगभर नावारूपाला आणली. महाराष्ट्रभर संघटनेच्या शाखांचे मोठे जाळे निर्माण केले. प्रामाणिक, निस्पृह, मेहनती अशा हजारो कार्यकर्त्यांच्या मनात परिवर्तनाचे स्फुल्लिंग चेतवत त्यांना एकत्र आणले. विवेकी समाज निर्माण करण्याच्या मार्गावर त्यांनी टाकलेले हे मोठे पाऊल होते. शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध आंदोलन कसे असावे याचे उदाहरण त्यांनी संपूर्ण देशाला घालून दिले. महाराष्ट्र राज्याच्या 61 वर्षाच्या वाटचालीत आपल्या आंदोलनाचा वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा उमटवत 9 ऑगस्ट ही तारीख सामाजिक परिवर्तनाच्या प्रांतात पुन्हा नव्याने अविस्मरणीय केली. परंपरावाद्यांच्या, सनातनी आणि बुरसटलेल्या विचारधारांच्या विरोधाला न जुमानता संघटनेला अत्यंत जोमाने पुढे घेऊन जात असतानाच 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉक्टर दाभोलकरांच्या वर मोठा आघात होता. लोकांना अंधश्रद्धा आणि अनिष्ट परंपरांच्या जोखडातून मुक्त करून विवेकी समाज निर्माण करण्यासाठीच्या रणांगणात लढणारा योद्धा शहीद झाला. परंतु माणूस मारला तरी विचार संपत नाहीत हे शहीद दाखवले. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा चळवळ जोमाने पुढे वाढतच राहिली. अत्यंत उत्साही वाटणाऱ्या ऑगस्ट महिन्याला 2013 पासून संताप आणि वेदना याची किनार आलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात या महिन्यात नेहमी संमिश्र भावना दाटलेल्या असतात. आपल्या भावनांना आवर घालत डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाबरोबरच खुन्यांना आणि खुनाच्या सूत्रधारांना अटक व्हावी या मागणीसाठी आज अखेर कार्यकर्ते संविधानाच्या चौकटीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करीत आले आहेत. यश मात्र दृष्टिक्षेपात देखील नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. डॉक्टर दाभोलकरांनी दिलेला विचार हा आमच्या कामाचा आणि संघटनेचा पायाभूत गाभा आहे. तो सोबत घेऊनच पुढे वाटचाल करायची आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्या विचार कार्याला अभिवादन करण्याच्या भावनेने प्रस्तुत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर विशेषांक प्रकाशित करीत आहोत. गेल्या काही वर्षांपासून देशाची एकता, एकात्मता, धर्मनिरपेक्षता आणि संविधानाच्या मुळावर देशातील काही प्रतिगामी शक्ती उठलेल्या दिसत आहेत. त्यातच कोविड-19 या महामारीने भर घातलेली आहे. भारताच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीचे कंबरडे या दुहेरी आघाताने मोडले आहे. अशा परिस्थितीत विविध प्रकारच्या अंधश्रद्धा, अफवा पसरवत अवैज्ञानिक उपचार पद्धतींचा आणि औषधांचा मारा करत लोकांच्या विचारशक्तीचे अपहरण केले जात आहे. हे वास्तव विचारात घेता परिवर्तनवादी चळवळ
आणि महाराष्ट्र आणि समोरील आव्हाने वाढत चालली आहेत. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याचा आनंद स्वातंत्र्यदिनी साजरा करत असतानाच भारतीय समाज नवनव्या अंधश्रद्धांच्या आणि प्रतिगामी विचारांच्या गुलामगिरीत अधिकाधिक गुरफटत चालला असल्याचे विदारक दृश्य दिसत आहे. या विरुद्ध आजच्या काळातही आपणाला लढायचे आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी दाखवलेला विवेकी मार्ग आणि निर्माण केलेले संघटन याच्या जोरावर आपण हे आव्हान पेलणार आहोत. डॉक्टर दाभोलकर नेहमी म्हणायचे की आपली लढाई ही काही दशकांची नव्हे तर ती शतकांची आहे. त्यांनी पेरलेल्या विचारांची रुजवणूक आपल्या पुढील पिढ्यांमध्ये करून हा संघर्ष जारी ठेवण्याचा संकल्प स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वर्धापन दिन आणि शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती दिन या निमित्त आपण करूया. विवेकाचा आवाज बुलंद करूया. धन्यवाद. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवतो. धन्यवाद सर. आताच आमच्या अंकाचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड सर यांनी संपादकीय भूमिका व्यक्त केलेली आहे. निर्भयपणे परिवर्तनाची चळवळ पुढे नेणं हे अत्यंत कठीण काम शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी केलं आणि एक आदर्श आपल्या सगळ्यांसमोर घालून दिलेला आहे. विवेकवाद, विज्ञाननिष्ठा, बुद्धिप्रामाण्य आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास या सूत्रांवर ही चळवळ पुढे चाललेली. या अंकाचं प्रकाशन होताना एक खंबीरपणानं आमची वैचारिक भूमिका आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. संघटनेच्या पातळीवर सतत वेगवेगळे उपक्रम राबवत राहील. अनेक कार्यक्रम होतील, पण त्याची अधिकृतपणानं नोंद सुद्धा त्याच काळात समकाळात झाली पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासोबत त्याचं मुखपत्र असणं, त्याचे स्वतःचे प्रकाशन व्यवस्था असणं याला महत्व आहे. तर ही प्रकाशन व्यवस्था म्हणजेच हाच आपला अंक आहे असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद सर. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांचा परिचय करून देण्याची विनंती राजेंद्र फेगडे यांना करतो. नमस्कार. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांची ओळख, त्यांचं नाव महाराष्ट्राला तसं मुळीच अपरिचित नाही. तरीही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सरांचा आपल्याला थोडक्यात औपचारिक परिचय करून देतो. माननीय हेमंत देसाई सर गेली जवळपास 4 दशकं पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मराठी दैनिकात आर्थिक पत्रकारितेचा अध्याय सुरू करण्याचं श्रेय त्यांच्याकडे जातं. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात ज्येष्ठ सहाय्यक संपादक म्हणून, तसंच महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्यांनी एकूण 26 वर्ष काम केलेलं आहे. या काळात त्या वृत्तपत्राच्या जडणघडणीत त्यांचं महत्वाचं योगदान असून अग्रलेख, वैचारिक लेखन शैलीसाठी त्यांची ख्याती आहे. त्याचप्रमाणे लोकमत, सकाळ, महानगर, नवशक्ती यासारख्या विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी स्तंभलेखनही केलेलं आहे. तर साधना साप्ताहिकात 4 वर्ष सदर वर अग्रलेखही लिहिलेले आहे. बाबू मोशाय या टोपण नावाने चित्रपट विषयक लिखाण, संशोधन, अभ्यासू वृत्ती ही देसाई सरांची ठळक वैशिष्ट्य आहेत. कोणत्याही प्रकारची भीडभाड न ठेवता परखड लेखन, भाषणं, राजकीय, आर्थिक, सामाजिक प्रश्नांवरील लेखनाबरोबरच त्यांनी विविध ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत. त्यांनी अनेक टीव्ही चॅनल्सवरूनही विश्लेषणात्मक चर्चांमधून सहभाग घेतलेला आहे. बऱ्याच स्वयंसेवी संस्थांशी संबंध, पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळींशी जवळचं नातं जोडून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. विविधांगी लेखनाबरोबरच
त्यांनी कथालेखनही केलेलं आहे. त्यांची भोवळ ही कादंबरी पुस्तक रूपात प्रसिद्ध झालेली आहे. सरांनी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांसाठी अध्यापनही केलं असून माध्यम क्षेत्रातील त्यांचे अनेक विद्यार्थी आज महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. संडे के संडे, बोई बंगाल, जलसाघर, तारकांचे गाणे, शहनशाह अमिताभ, विदूषक, चांदरात ही बाबू मोशाय लिखित आणि आपला अर्थसंकल्प, कंगलांचे अर्थशास्त्र व सारथी ही हेमंत देसाई या नावाने लिहिलेली पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या बोई बंगाल या पुस्तकाला राज्य वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झाला असून चित्रपट संगीत विषयक सुहाना सफर व राजकीय लेख संग्रह डावपेच प्रसिद्ध झालेले आहेत. मॅक्स महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर सध्याचे त्यांचे विविध राजकीय सामाजिक विषयांवरील अभ्यासपूर्ण व सडेतोड विश्लेषण अत्यंत विचार प्रवर्तक व लोकप्रिय ठरले आहे. आज अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या ऑगस्ट अंकाच्या प्रकाशनासाठी एक अभ्यासू, परखड पत्रकार, लेखक, बहुआयामी अशी खऱ्या अर्थानं ऑगस्ट पर्सनॅलिटी असलेले माननीय हेमंत देसाई सर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. याचा आपल्या सर्वांच्या वतीनं आनंद व्यक्त करतो, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या प्रकाशन समारंभाला अध्यक्ष म्हणून लाभलेले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष माननीय डॉक्टर सुरेश खुरसाळे सर हे नांदेड तसेच मराठवाड्यातील एक नामांकित ऑर्थोपेडिक सर्जन असून स्वामी रामानंद तीर्थ स्थापित योगेश्वरी शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. सर रयत आरोग्य पत्रिकेचे संपादकही आहेत. निरपेक्ष भावनेने सामाजिक कार्य करण्याची आवड असलेल्या माननीय खुरसाळे सरांना आजवर अनेक सन्मानाचे पुरस्कार जाहीर झाले. मात्र केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्य करत असताना त्यांनी ते नाकारले आहेत, हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य ठरलं आहे. या ठिकाणी मी या दोन्ही मान्यवरांचे, ज्यांची या समारंभासाठी प्रमुख उपस्थिती आहे असे राज्य कार्याध्यक्ष माननीय अविनाश भाई पाटील यांचे व आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो व हा परिचय येथे थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय थोडक्या शब्दांमध्ये तुम्ही दोन आज असणाऱ्या सन्माननीय अतिथींचा परिचय करून दिलात. यानंतर मी आजचे हे सन्माननीय अतिथी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाळे सर, त्याचबरोबर आमचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील भाई यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या अंकाचं प्रकाशन करावं. त्या सगळ्यांच्याकडं अंकाची एक कॉपी कदाचित असेल पोहोचवलेली, तर त्यांनी ती उंचावून प्रकाशन झालं अशा पद्धतीनं लोकांपर्यंत एक संदेश जाईल, तर ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हा अंक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीसाठी अत्यंत प्रेरक ठरणारा हा अंक आहे, कारण हा शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती विशेष अंक आहे. या अंकामध्ये डॉक्टरांच्या अनेक स्मृती जागवण्यात आलेल्या आहेत, त्यांच्या विचारांचा उद्घोष करण्यात आलेला आहे, त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. अनेक महत्वाचे लेख या अंकामध्ये आहेत. सुभाष वारे, राजाभाऊ शिरगुप्पे यांनी त्यांना अभिवादन केलंय.
डॉक्टरांना एक अनावृत्त पत्र विनायक साळवे यांनी लिहिलेलं आहे. डॉक्टरांच्या संबंधितल्या अनेक आठवणी माधव बावगे, नितीन राऊत, नंदकिशोर तळाशीकर, एकनाथ पाटील, मनीषा महाजन यांनी मांडलेले आहेत. गेल्या अंकाचं संपादन, गेल्या अंकाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं ते डॉक्टर यशवंत मनोहर सर यांचं जे भाषण, जे अत्यंत मौलिक होतं, अत्यंत वेगळा विचार देणारं होतं, ते या अंकामध्ये आम्ही छापलेलं आहे. अंधश्रद्धा मुक्त समाजाचे प्रेमबल अशा पद्धतीचं ते भाषण, जे खरोखरच चिंतनीय, आपल्याला एक नवी दिशा देणार आहे. या महिन्यामध्ये वर्धापन दिन येतोय आमचा, तर त्या वर्धापन दिनाचा विशेष लेख सुशीला मुंडे यांनी केलेला आहे. आपण एक संतांची द्वारी अशा पद्धतीचं सदर चालवतो आणि या अंकामध्ये वीर वारीकर संत नामदेव हा लेख मी लिहिलेला आहे. सर्प मित्र मानवाचा असा एक चिकित्सा करणारा लेख उल्हास ठाकूर यांचा आहे. कार्याध्यक्ष दर महिन्याला आपल्याशी संवाद साधतील आणि तो संवाद सुद्धा इथं आलेला आहे. त्याचबरोबर गेल्या अंकाच्या प्रकाशन सोहळ्याचा वृत्तांत आमचे अणीसचे कार्यकर्ते योगेश कुदळे यांनी यामध्ये नोंदविलेला आहे. अनेक ठिकाणी ज्या अणीसच्या वतीनं ज्या योजना राबवल्या जातात, जे उपक्रम राबवले जातात, त्याची खबरबात विशाल विमल यांनी घेतलेली आहे. या अंकाचा सुंदर मुखपृष्ठ गणेश पोतदार यांनी आम्हाला करून दिलेला आहे. आणि असा अंक तुमच्या सर्वांसाठी, आमच्या आपल्यावर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आणि हितचिंतक या सगळ्यांसाठी आता खुला झालेला आहे या मान्यवरांच्या हस्ते, असं मी घोषित करतो आणि सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो. यानंतर आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं. ही जी विवेकाची, विज्ञानाची, बुद्धिप्रामाण्याची आणि लोकशाही मूल्यांना घेऊन पुढे जाणारी चळवळ आहे, या चळवळीला बळ देणारं एक चिंतन तुम्ही आम्हा सर्वांसमोर, कार्यकर्त्यांसमोर आणि हितचिंतकांसमोर ठेवावं, अशा पद्धतीची एक विनंती मी आजच्या प्रमुख अतिथींना करतो. माननीय हेमंत देसाई सर. सर्वांना नमस्कार. अविनाश पाटील, डॉक्टर सुरेश खुरसाळे, नवाबजी दिसत आहेत आणि बाकी जे सहकारी इथे आहेत त्यांना मी नमस्कार करतो. माझा खूप सविस्तर परिचय करून देण्याचं खरं तर काही कारण नव्हतं, पण तो दिल्याबद्दलही मी, कोणी परिचय करून दिला मला आता इथून कळू शकत नाहीये, पण मी त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आता मला वाटतं या कार्यक्रमात संजय बनसोडे असतीलच, राजा शिरगुप्पे असतील, आणखी अन्य लोक असतील, त्या सर्वांना नमस्कार करून ही जी पत्रिका आपण नव्याने सुरू करत आहात, त्याचा जो विशेष अंक आहे, दुसरा अंक, त्याचं प्रकाशन होत आहे, याच्याबद्दल मी पहिल्यांदा अतिशय मनापासून आनंद व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. सुरुवातीला असं सांगावं असं वाटतं की पत्रकारितेच्या अनुषंगाने की मी आता 1975 पासून पत्रकारिता वेगवेगळ्या स्वरूपाची करतोय. साप्ताहिकामध्ये केली, दैनिकामध्ये केली, टेलिव्हिजन मध्ये केली, वेबसाईट मध्ये करतोय, आता युट्यूबच्या माध्यमातून करतो आहे. पण आज संपूर्ण या व्यवसायाचं स्वरूप, जे पत्रकारितेचं वेगळं स्वरूप झालेलं ते आपल्याला माहिती आहे. त्याची पुनरुक्ती करण्याचं कारण नाही, कारण जे आपल्याला माहिती आहे ते पुन्हा सांगण्यामध्ये मतलब नाहीये. परंतु असा काळ जो होता की ज्यावेळी चळवळीसाठी पत्रकारितेचा वापर करायचा एक साधन म्हणून, आणि तो साधन म्हणून कसा प्रभावी पद्धतीने करता येतो याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. अगदी थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे लोकहितवादींनी जी प्रभाकर मधनं शतपत्र लिहिण्यास सुरुवात केली, प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली, त्याच्यामुळे खूप मोठी वैचारिक क्रांती झाली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा 5-6 वर्तमानपत्र वेगवेगळी काढली आणि त्याचा चळवळीसाठी कसा वापर करावा हे त्यांनी दाखवून दिलं. महात्मा फुले यांनी सुद्धा पत्रकारिता, साहित्य, सत्यशोधकी जलसे या माध्यमातून चळवळ पुढे नेण्याचं काम केलं. आणि आपण जर बघितलं तर डॉक्टर नाभी परुळेकर जे सकाळचे संस्थापक, त्यांनी सुद्धा पहिल्यांदा जो गोरगरिबांसाठी म्हणजे ज्याला फारसं वाचता लिहिता येत नाही त्याच्यासाठी म्हणून हे वर्तमानपत्र सुरू केलं आणि त्याच्यामधून पुढे अनेक संस्था, संघटना, समाजकार्याला चालना दिली त्यांच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून. ब्राह्मणेतर पत्रकारिता ही आपल्याला माहिती आहे. वेगवेगळ्या प्रकारची ब्राह्मणेतर व्यक्तींनी खूप चांगल्या प्रकारची वर्तमानपत्र काढली, साप्ताहिक काढली, मासिक काढली आणि चळवळ पुढे नेण्याचं काम केलं. अनिसची ही जी पत्रिका आहे, मी आज जो दाभोळकर विशेषांक मी वाचला, बरेचसे लेख मी PDF फाईल मला मिळाली, मला अंक मिळाला नाही, तसा अंक मिळेल आज उद्या, पण त्या PDF फाईल मधनं मी लेख वाचताना खूप चांगल्या प्रकारची मांडणी मला त्याच्यामधून दिसून आली. विषयांचं वैविध्य सुद्धा त्याच्यामध्ये आहे. एक तळमळ, एक कळकळ, कुठल्याही प्रकारची निराशा कुठूनही त्याच्यामध्ये व्यक्त झालेली नाही. आजचं वातावरण निराशादायी जरी असलं त्याचा उल्लेख करतो आपण, पण आपण निराश होत नाही, त्याच्यामधनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. आणि तसं अनिसचं जे आता अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या माध्यमातून जे आता काम पुढे होईल, आणि शिवाय प्रकाशन संस्था आहे, प्रकाशनं त्यांनी केलेली आहेत. मला असं वाटतं स्वतःला की ज्या पद्धतीने हा अंक निघालेला आहे त्याच पद्धतीने पुढचे अंक काढताना त्याच्यामधून काहीतरी नवीन स्वरूपाचं तरुण पिढीला, विशेषतः तरुण पिढी म्हणजे जी आता अगदी पुढे पुढे येते अशी तरुण पिढी, त्यांना म्हणजे लहान मुलं असतील, अबोध वयातील मुलं असतील, तरुण असतील, त्यांना आजच्या चष्म्यातून हे जग आपण कशा पद्धतीने विवेकवाद जोपासायला पाहिजे, विज्ञानवादाची कास धरली पाहिजे, याचं उदाहरणांसह किंवा आपल्या अनेक रूपक कथा असतात, जुन्या कथा असतात, तशा पद्धतीने नव्याने मांडणी करून कथा रूपाने, छोट्या छोट्या गोष्टींच्या रूपाने, किस्स्यांच्या रूपाने, पण सोप्या पद्धतीने हे मांडलं जावं असं मला वाटतं. माझा असा गेल्या अनेक वर्षामधला अनुभव आहे की मुख्यतः पुरोगामी चळवळींमधनं जी वर्तमानपत्र असतील, साप्ताहिक, त्रैमासिक, जे काही प्रसिद्ध होतं ते खूप अवघड भाषेमध्ये असतं. अतिशय क्लिष्ट, गुंतागुंतीची भाषा, बोजड भाषा, आणि त्याच्यामुळे लोक त्याच्याकडे फारसे फिरकत नाही. त्याचं वाचन खूप लोकांचं कमी असतं. अंक येऊन पडतो पण अंक वाचत नाही. याच्यामध्ये काही बदल घडावा या आणि बदल घडेल असं मला वाटतं. आज या निमित्ताने काही सांगताना असं वाटतं की सुरुवातीला मी अंकाबद्दल मी सांगेन की सुरुवातीला उत्तम जोगदंड यांनी जे आता प्रस्तावना केली, पण मी त्यांनी जे संपादकीय स्वरूपात जे सुरुवातीला जी काही मांडणी केलेली आहे ती मी वाचलेली आहे संपूर्ण. आणि त्याच्यामध्ये मी दाभोळकरांचा, नरेंद्र दाभोळकरांच्या जीवनाचा, कार्याचा जो सारांश त्यांनी सारांश रूपाने जे काही मांडलेलं आहे ते खूप छान आहे. आणि त्याच्यामध्ये जी शांततेतील ताकद असा जो शब्दप्रयोग जो त्यांनी केलेला आहे, म्हणजे शांततेमध्ये शांतपणे ते सगळं सांगायचे, ते त्यांनी उदाहरणासकट सांगितलं, ते खूप चांगल्या पद्धतीने मांडले. राजा शिरगुप्पे यांनी सुद्धा संपूर्ण कार्याचा आढावा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी शोध भूताचा, शोध मनाचा हे आंदोलन जे आहे, स्मशानामध्ये रात्री डॉक्टर कसे राहिले, जेवले कसे तिथे, आणि त्याच्यामधून समाजाला त्यांनी कशा पद्धतीने नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला हे सांगितलंय. तेही मी वाचलं. प्रिय डॉक्टर कसे आहात हे विनायक साबळे यांचा जो लेख आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी विशेषतः युगांडात नरबळी विरोधी कायदा करण्यामध्ये आणि कॉन्ट्रीब्युशन कसं आहे, कसं होतं याची माहिती दिलेली आहे. आणि अविनाश पाटील आहे तिथेच, आणि मी त्यांना
त्यांच्या एका लेखामधला जे मुख्य मुद्दा जो वाटला की केवळ सेवा देणारे संघटनात्मक काम नाही तर दृष्टिकोन देणारे काम, हे काम कसं आणि या पत्रिकेच्या माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून झाले की दृष्टिकोन देणारं, पर्स्पेक्टिव्ह देणारं काम कसं झाले आणि त्याच्यामध्ये लोकशाहीवादी, संघटित, विकेंद्रित आणि सहमतीची पद्धत हे धोरण कसं होतं आणि कसं आमचं राहील असंही त्यांनी सांगितले की हे एखादी चळवळ टिकण्यासाठी म्हणून त्यांनी जे नोंद केलेली आहे की कशा प्रकारचं धोरण सुद्धा असावं, सहमतीचं, सगळ्यांशी बोलून, व्यक्तिवादी नाही, हे सगळं खूप चांगलं आहे असं माझं मत आहे. मला खूप ते मला खूप आवडलं तो मुद्दा आणि तो दृष्टिकोन सुद्धा आवडला. मी या अंकामधले बरेचसे लेख वाचले, एकनाथ पाटील यांचाही लेख वाचला आणि ज्या लेखांचा मी ज्यांचा उल्लेख करणार नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नये, मी सगळं वाचलं आहे बऱ्यापैकी आणि अजून काही लेख राहिले ते मी वाचणार आहे. पण या निमित्ताने आता मुख्य व्याख्यानाला माझ्या मांडणीला सुरुवात करण्यासाठी म्हणून मी विचार करतो की आज कशा पद्धतीने मांडावं. तर मला आजच एक मुद्दा जो मिळाला की आज आता आपला 7 वाजता कार्यक्रम 7:15 सुरू झाला. 5 वाजता एका चॅनलवरती मला चर्चेला बोलवलं तर मी काही जाऊ शकलो नाही, मला आज काही वेळ नव्हता. पण तिथे महाराष्ट्रातील एक थोर संत पुरुष राजकीय क्षेत्रातले रामभाऊ कदम होते आणि त्या रामभाऊ कदमांनी असं मांडलं की हे मुख्यमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे ते फाटक्या पायाचे, पांढऱ्या पायाचे अशा प्रकारची शब्दयोजना त्यांनी केली आणि हेच स्वतःला सोयीच्या वेळी म्हणतात की आम्ही पुरोगामी विचारांचा आहोत. दुसरे महाराष्ट्राचे मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांनी पांढऱ्या पायाचे मुख्यमंत्री असा शब्दप्रयोग वापरला. ही किती दुर्दैवी आणि संतापजनक गोष्ट आहे की जे नारायणराव राणे नाव घेऊन सांगणं भाग आहे की 39 वर्ष मी शिवसेनेत होतो असं ते पहिलं वाक्य असतं त्यांचं आणि मला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. गंमत अशी की ते प्रबोधनकार ठाकरे यांचा कधी उल्लेखच करत नाही. त्यांना कदाचित काय माहिती आहे की नाही मला कल्पना नाही, पण प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा कोणता होता याची जर कल्पना असेल तर यामध्ये काय चालले आणि महाराष्ट्राचा एक ज्या माणसाला मुख्यमंत्रीपदी बसवलं, जो पांढऱ्या पायाचा मुख्यमंत्री आहे म्हणून आजच्या आजी मुख्यमंत्र्याबद्दल असा उद्गार काढतो, त्याची जडणघडण कशी काय झाली असणार. मग हा प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा जतन केला गेलाय की नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले त्या शपथविधी सोहळ्याला मला हजर राहा म्हणून खूप विनंती करण्यात आली म्हणून मी तिथे गेलो होतो. पण मला जायला 5 मिनिटं उशीर झाला, त्यामुळे एवढी गर्दी आली की रेबॉन स्टेडियमच्या बाहेर मला थांबायला लागलं. मी 5 मिनिटं थांबलो आणि तिथे बाहेरच्या स्क्रीनवरती बघितलं तर सगळे साधू बुवा यांचा संपूर्ण तिथे व्यासपीठावरती संपूर्ण त्यांचा जथ्था होता. ठीक आहे, त्यांना आवश्यक वाटलं असेल, पण याच देवेंद्र फडणवीस यांनी असं उद्गार काढले होते अशाचे की लोकशाहीमध्ये किंवा लोकशाही पद्धतीमध्ये धार्मिक हस्तक्षेप आवश्यक आहे आणि तो आवश्यक आहे आणि धार्मिक हस्तक्षेप हा अधिक महत्वाचा आहे असं विधान, धक्कादायक विधान त्यांनी केलं. त्यामुळे कितीही माणूस शिकला, त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं, तो लॉयर असला, अन्य काही त्यांनी शिकून घेतलं तरी माणसाची मानसिकता, माणसाची जडणघडण ज्या परिवारात झालेली आहे, ज्या वैचारिक संगतीत परिवारात झालेली आहे त्याचा संस्कार कसा असतो हे बघा. अजून एक उदाहरण देतो. महाराष्ट्राच्या मंत्रालयाला आग लागली आणि त्यानंतर मग
150 कोटी रुपये खर्च करून मंत्रालयाचा जो बाहेरचा भाग जे आग लागलेला भाग दुरुस्त करण्यात आला आणि मंत्रालयाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांचा सगळा भाग जो आहे जवळजवळ 150 कोटी रुपये खर्च करून तो पायऱ्या नव्या बसवण्यात आल्या. त्या बसवण्यात आल्या होत्या तेव्हा कोणीतरी सांगितलं की त्या दक्षिण दिशा आहे तर ती काही चांगली नाही, त्यामुळे त्या पूर्ण तोडण्यात आल्या. हे महाराष्ट्राचं मंत्रालय जे आहे जिथे सगळे पुरोगामी लोक नेहमी गोळा होतात, जिथे आम्हाला स्वतःला पुरोगामी समजतात त्यांनी त्या पायऱ्या तोडून टाकल्या, नवीन बसवल्या. हे झालेलं आहे तिथे. अजून एक उदाहरण सांगतो की कशा प्रकारच्या या अंधश्रद्धा जोपासल्या जातात. की मला आठवते की इंदिरा गांधी दक्षिणेमध्ये त्याने एका मंदिराला भेट दिली, प्रसिद्ध मंदिर. त्याच मंदिराला MGR रामचंद्रन यांनी भेट दिली आणि इंदिरा गांधींची 1984 सालीच इंदिरा गांधींनी भेट दिली. त्या वर्षी त्यांची हत्या झाली. MGR गेले, भेट दिली आणि मग त्यांचं निधन झालं. मग असं सांगण्यात आलं की इथे जे भेटीला जातात ते काही राहत नाहीत शिल्लक, म्हणून तिथे भेटीला जाणं अनेक राजकारण्यांनी बंद केलं. माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी अलीकडच्या काळामध्ये जे कर्नाटकमध्ये जे सरकार बनलं ते त्यानंतर पाडण्यात आलं. नंतर निवडणुका झाल्या, आपल्याला सगळं माहिती आहे इतिहास. त्यावेळी 122 सदस्यांची यादी जनता दल सेक्युलर देवेगौडांच्या त्यांनी जाहीर केली. ती जाहीर काय केली तशी 122 सदस्यांची, तर 2+2+1 5 हा आकडा शुभ असतो अशी त्यांची श्रद्धा, म्हणून त्यांनी तो 122 सदस्यांची यादी जाहीर केली. हा देशाचा माजी पंतप्रधान. बाकी काहीही असो, पण या पंतप्रधान पदाच्या माणसांबद्दल काय काय अंधश्रद्धा आहे तुम्हाला सांगतो. भारताच्या पंतप्रधानांच्या नावामध्ये र असला पाहिजे अशी अंधश्रद्धा पसरवण्यात आली. म्हणजे नेहरू, लाल बहादूर शास्त्री, गुलझारीलाल नंदा हंगामी पंतप्रधान, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, चंद्रशेखर, चरण सिंग, हे सगळे अशी नावं दिली जातात. आणि तसं नसेल तर काही चांगलं नाही असं पसरवण्यात आले संपूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये. पण मग मनमोहन सिंगांचं काय करायचं? मग असं म्हणतील नाही ते म्हणजे डॉक्टर आहे ना, ते नावातच ते ऍड करतात, बघा डॉक्टर आहे त्यांच्यामध्ये मनमोहन सिंग. या प्रकारच्या अंधश्रद्धा इतक्या जबरदस्त पद्धतीने पसरवण्यात येत आहेत, रुजलेले आहेत ते पूर्णपणे. तर याचं काय करायचं, म्हणजे राजकीय क्षेत्रामधल्या या अंधश्रद्धांचं काय करायचं, हा प्रश्न आहे. दिवसेंदिवस बिकट होत चाललाय. मनोहर भिडे जे विश्वगुरु नरेंद्र मोदी यांचे गुरु आहेत, देवेंद्रजी असतील त्यांचे महागुरु असतील कदाचित, मला माहित नाही. त्या मनोहर भिडे यांनी अलीकडे वक्तव्य केलं होतं, आपल्याला माहिती आहे की वारीला परवानगी दिली नाही त्यामुळे करोना झालेला, आणि वारीला ताबडतोब परवानगी देणं कसं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं मनोहर भिडे यांनी. हे इतक्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या पट्ट्यातल्या लोकांना जे वंदनीय वाटतात त्यांचे हे उद्गार आणखीन त्यांचे अनेक वादग्रस्त वक्तव्य आहेत. पण समतारखेला संघ केला तर मुलगा होतो आणि विषम तारखेला केला तर मुलगी होते, हे कोणी सांगितलं होतं? हे इंदुरीकर महाराजांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे त्याचा पुरस्कार कोणी केला? त्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार रास्तपणे झाला, पण टीकेचा भडीमार झाल्यानंतर सुद्धा त्यांचं समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसचे एका आमदारांनी केलं. मला वाटतं अकोले, म्हणजे संगमनेर जवळचं जे अकोले, तिथल्या आमदारांनी.
आणि रुपाली पाटील शिंदे या मनसेच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्याच्या ज्या नेत्या आहेत त्यांनी केली. त्यावेळी मी एक पोस्ट लिहून त्याचा निषेध केला होता आणि मनसेने अशी दखल घ्यावी असं म्हटलं होतं, त्याचं काहीच झालं. पण ही स्थिती आहे याची, म्हणजे राजकारणाच्या क्षेत्रामधली ही सगळी स्थिती अशी आहे. आता याचं आपण काय करणार? जेव्हा थाळ्या बडवल्या जातात, शंखनाद केला जातो आणि जे असं आवाहन करणारे नरेंद्र मोदी एकदाही म्हणाले नाहीत की विज्ञानवादाची कास धरा, तुम्ही करोनाच्या संशोधनावरती भर द्या, करोनाच्या संशोधनासाठी मी इतके कोटी रुपये ठेवलेले आहेत, असं अजिबात त्यांनी एकदाही सांगितलं नाही. अंधश्रद्धा तुम्ही ठेवू नका असं एकदाही आवाहन त्यांनी केलं नाही. उलट आपल्याला माहिती आहे की इथे हरकिसनदास हॉस्पिटल जे गिरगावचं आहे, जे अंबानी इस्पितळामध्ये रूपांतरित झाले, त्या कार्यक्रमालाच त्यांनी प्लास्टिक सर्जरी संबंधी जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं ते केलं. अशी अनेक वक्तव्य केली आणि ते पंतप्रधान झाल्यानंतर नवीन नवीन ऐतिहासिक शोध त्यांनी लावलेच. खूप ऐतिहासिक शोध लावले की लोकांना धक्का बसला. मग श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल पासून अनेक बाबतीत त्यांनी वेगवेगळे शोध लावले. ते शोध विज्ञानाबद्दल सुद्धा त्यांनी शोध लावले आणि विज्ञानाबद्दल शोध लावल्यानंतर सुद्धा त्याचं समर्थन करण्यासाठी त्यांचे सहकारी पुढे आले. एकानेही त्यांना सांगितलं नाही की हे बरोबर नाही. कसं सांगणार? ज्या नितीन गडकरींची उपेक्षा नरेंद्र मोदी करतात म्हणून जे लोक वारंवार छाती बडवून घेतात, त्या नितीन गडकरींनीच कोरोनिलच्या उद्घाटनाला, त्या कार्यक्रमाला नितीन गडकरी होते, हर्षवर्धन होते आणि त्याची कुठलीही टेस्ट न झाली असताना सुद्धा त्यांनी त्याचा पुरस्कार केला एक प्रकारे. हे अतिशय गंभीर अशा प्रकारचा हा एक प्रकारे कृत्य आहे असं मानायला जागा आहे. पण ते झालं. त्या प्रज्ञा सिंह ज्या म्हणाल्या की गोबर लावला की गोमूत्राने कोरोना नष्ट होतो, असं त्यांनी विधान केलं. त्यानंतर यासाठी संशोधनासाठी याच्या अधिकृतपणे याच्यासाठी पैसे दिले गेले. पण करोनाच्या किंवा संसर्गजन्य रोगांच्या संशोधनासाठी जास्त प्रोव्हिजन करावी आपण. त्यासाठी वेगळ्या आणखीन काही संस्था स्थापन करायच्या असतील तर त्या संस्था स्थापन कराव्या. लसीसाठी इन्व्हेस्टमेंट करावी असं काही या सरकारला वाटलं नाही. कारण हा विज्ञानवाद नकोच आहे. पण लहान मुलं मी बघितलेली आहेत, माझ्या जवळच्या नात्यातले असतील किंवा जवळ राहणारे जे असतील, ते अशा लहान मुलांना मी वारंवार सांगतो की तुमच्या घरात कर्मकांड होत असतील तरी तुम्ही विज्ञानाचीच का धरा, विज्ञानवाद असायला पाहिजे तुमच्याकडे, रॅशनल थिंकिंग असलं पाहिजे. त्या एका मुलाने मला सांगितलं की ज्यांच्याकडे कर्मकांड सगळ्या प्रकारचे होत्या, त्यांनी सांगितलं की मी नास्तिक आहे. किती वर्षाचा? हा 5वी 6वीतला मुलगा म्हणाला मला, काका मी नास्तिक आहे म्हणाला. तर म्हणलं तुला काय म्हणायचं नास्तिक म्हणजे? तर तो म्हणाला की देवाची मी भेट घेतली तर मला कोरोना होणार नाही असं मला नाही, मला खरं वाटत आहे, मला नाही पटत आहे म्हणाला. मला असं वाटतं की मी चांगलं शिकणार, चांगला रिसर्च स्कॉलर होणार आणि मग जे काय मला करायचं असेल ते मी त्याच्यामधनच जे काय साध्य व्हायचं असेल ते साध्य होईल. हे खूप आशादायक आहे अशा प्रकारचं. म्हणजे आसपास जरी असं वातावरण जरी असलं, पूर्ण धार्मिक पेक्षा धार्मिक असायलाही काही हरकत नाही कोणाला, पण पूर्णपणे कर्मकांडचं वातावरण असलं तरी सुद्धा लहान मुलं अशा प्रकारचे आहेत. हे कुठे माध्यमामध्ये सुद्धा हा सगळा भाग जो आहे तो कसा पसरलेला आहे बघा, की लालबागचा गणपती आहे तो नवसाला पावतो असा त्यांचा तो दावा आहेच. ते प्रसिद्धी करतातच, पण हे मीडियामधनं सुद्धा दाखवलं जातं. हे नवसाला पावणारा लालबागच्या गणपतीला आज भरघोस गर्दी झाली, प्रचंड गर्दी झाली भाविकांची. अशा प्रकारचं
तुम्हाला टेलिव्हिजनवरती बघायला मिळेल. आणि हे कोणाला गंभीरही वाटत नाही. अनेक चॅनेल्सवरती आजही म्हणजे केवळ या आस्था टाईप चॅनेल नाही, पण अनेक केबल चॅनेल जे असतात किंवा मुख्य धारेतले चॅनेल्स असतील त्याच्यावरती सुद्धा स्पॉन्सर कार्यक्रम असतात. त्याच्यावरनं मधून पद्धतशीरपणे अंधश्रद्धेचा प्रसार केला जातो. पूर्णपणे अंधश्रद्धेचा प्रसार केला. आणि याच्याबद्दल आंदोलन करण्याची गरज आहे. म्हणजे हे थांबलं पाहिजे, बंद केलं पाहिजे. अनेक बाबा बुवा जे बदमाश आहेत, ढोंगी आहेत, ते तर तिथे त्यांच्यावरती गुन्हे नोंदवले जाऊन त्यानंतर सुद्धा त्यांचे कार्यक्रम, त्यांचे चॅनल सगळं सुरू आहे. तेही काही आक्षेप, त्याच्या विरुद्ध आंदोलन होण्याची गरज आहे अतिशय. त्याच्या विरुद्ध मोहिमा, त्याच्या विरुद्ध छापलं जाण्याची गरज आहे, पण ते होत नाही. आणि त्यामुळे ज्या महाराजांना किंवा ज्या बाबांवरती संबंधित गंभीर तक्रारी आहेत ते सुद्धा तुम्हाला चॅनेलवरनं किंवा माध्यमातून झळकत असल्याचं दिसतं. त्यामुळे माध्यमांची ही या संबंधीची काही जी एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती तर आता बादच झाली. म्हणजे त्याचा कोणी विचारही करत नाही. आणि तिथे काम करणारे जे आहेत त्यांना त्यांचं त्यांच्यावरती काही नियंत्रण नसतं, कारण हा सगळा व्यवस्थापनाचा निर्णय असतो. हा भाग सोडून देऊया आपण. पण परिस्थिती अशी आहे आणि यामध्ये सगळ्या आत्ताच्या याच्यामध्ये वातावरणामध्ये आक्षेपार्ह अशी गोष्ट दिसते आहे की केंद्रीय मंत्री असतील, केवळ मोदी सरकारमधले नाहीत, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सगळ्या पक्षामध्ये भरपूर अंधश्रद्धा बाळगणारे लोक आहेत. त्या पक्षामध्ये गेलं की एकदम पुरोगामी होतो अशातला अजिबात भाग नाही. हे अगदी मला डोळ्यावर मी बघतो, ते सगळं अनुभवतो. काहीही तसं नाहीये. फक्त हे अगदीच अधिकृतरित्या त्याचा पुरस्कार करतात तसं त्या बाबतीत नाही. आणि राजकारणाचं प्राबल्य माध्यमांवरती सुद्धा असल्यामुळे याचा खूप इम्पॅक्ट होतो. म्हणून याचं मी तुम्हाला वाटेल की मी राजकीय का बोलतो, तर राजकीय बोलण्याची गरजही आहे आता. कारण राजकारणामध्ये अंधश्रद्धा खूप आहे. अंधश्रद्धेचा वापर राजकीय हेतूंसाठी सुद्धा केला जातो. म्हणजे हे सगळे उत्सवांचं राजकीयकरण झालंय आपल्याला माहिती आहे. ते सगळ्या अंधश्रद्धांसकट जे सगळं राजकीयकरण झालंय त्याचा त्यांना उपयोग होतो. आणि म्हणून ते पद्धतशीरपणे, संघटितपणे, सुसंघटितपणे चालतं. मग पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा अनेक बाबतीत आपल्याला असं दिसतं की अंधश्रद्धा पसरवणारी वाक्य असतील, धडे असतील, परिच्छेद असतील, त्याला कोणी आक्षेप घेत नाही. अनेक संस्था ज्या आहेत सरकारच्या अधीन असलेल्या, त्या सरकारच्या संस्थांच्या अधीन असलेल्या संस्था विज्ञानाच्या ऐवजी अविज्ञानाच्या संबंधी, म्हणजे ज्याचा विज्ञानाला काही विज्ञानाचा आधार नाही अशा गोष्टींच्या संशोधनावरती भर दिला जातोय. पाठ्यपुस्तकं तशी होत आहेत. उद्या संशोधन सुद्धा त्या प्रकारचं होईल आणि त्याला प्रतिष्ठा दिली जाते. आणि यामध्ये असं आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो काही दृष्टिकोन दिला होता सगळा, की सायंटिफिक टेम्पर, वैज्ञानिक रॅशनल थिंकिंग, शास्त्रशुद्ध विचारसरणी, त्याच्यावर आधारित सगळ्या संस्था, त्याच्यावर आधारित विकास आणि समाज मानस तसं घडवायचं. आधुनिक, पूर्णपणे आधुनिक विचारांचं, केवळ टेक्नॉलॉजी असलेला आधुनिक नाही, मनाने आधुनिक असलेला, विचाराने आधुनिक असलेला माणूस घडवण्यासाठी मग ते मेघनाथ साहा यांच्यापासून होमी भाभांपर्यंत अनेकांना त्यांनी कशा पद्धतीने त्यांना हाताशी धरलं, त्यांचा उपयोग करून घेतला. मग खगोल भौतिकीय संशोधक मेघनाथ साहा असतील, साहा यांनी किती संस्था स्थापन केल्या बघा आपण. एवढ्या संस्था, एवढं संपूर्ण हे सगळं असूनही आज काय आहे की सरसंघचालक काय म्हणतात आज, की जुन्या काळामध्ये सगळं कसं काय होतं संपूर्ण. त्यांचे निशंक नावाचे जे रमेशचंद्र पोखरे, सुदैवाने त्यांना मंत्रिमंडळातनं त्यांना बाहेर काढण्यात आले. देशाचं भाग्य आहे, चांगलंय. त्यांनी कशा प्रकारची वक्तव्य केली होती
आईन्स्टाईनचं काय सांगून बसतात तुम्ही? आईन्स्टाईनच्या पेक्षा अगोदर आमच्याकडे वेद वेद काळापासून संशोधन सगळं होतं. न्यूटनला न्यूटन काय सांगतोय गुरुत्वाकर्षण वगैरे, आमच्याकडे ते पहिल्यापासूनच होतं. ते एक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जे मंत्री झाले त्यांनी तर अतिशय अवैज्ञानिक अशी विधानं केली. वाटेल ते बोलत होते ते, आणि त्यांना कोणीही झापणारं त्यांच्या पक्षामधलं नव्हतं. आणि असं आहे की मग नेहरूवाद का नको? तर तिथे विज्ञान, तर्क, विचार, याला विवेक, याला जास्त महत्व आहे, आधुनिकतेला महत्व आहे. मग आम्ही श्रद्धा जी आहे तिला विज्ञान रूपात पेश करू, श्रद्धा आणि आस्था. आम्हाला अशी श्रद्धा वाटते की प्राचीन काळामध्ये सगळं भारतामध्ये विमानापासून सगळं होतं आमच्याकडे. ही आमची श्रद्धा आहे, ही आमची आस्था आहे, आणि हे खरं आहे. अशा प्रकारचं संपूर्ण धारणा असल्यामुळे मी एकीकडे धार्मिक अंधश्रद्धा पसरवायच्या, एकीकडे विज्ञानाचा वापर सुद्धा जो आहे तो आपल्या धर्मवादी राजकारणासाठी करून घ्यायचा, आणि संपूर्ण समाज व्यवस्था आपल्याला हवी त्या पद्धतीने करून घ्यायची, जी पूर्ण शोषणावरती आधारित असेल. शोषण एकीकडे करायचं, उच्चवर्णीयांच्या कडून जी काही संपूर्ण जो काय सगळा शोषणाचा वारसा आहे तो जतन करायचा वेगवेगळ्या प्रकारे, आणि आम्ही तुम्हाला देतो आहोत काय, अशा प्रकारचं सगळं धोरण ठेवायचं. हेच चाललंय सगळं या सगळ्या काळामध्ये. आता आपल्याला म्हणजे कशा प्रकारे आपल्याला या पुढे पावलं टाकायला लागतील, तर या पावलं टाकताना याच्यामध्ये अंकामध्ये तर त्याच्या अनेक उदाहरणं आपण दिलेलीच आहेत, पण मी काही गोष्टी अशा टिपून ठेवल्यात या की बघा, एका माजी मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलं की गाय हा एकमेव प्राणी जो श्वसन करताना प्राणवायू बाहेर टाकतो. माजी मुख्यमंत्र्याचं हे वक्तव्य. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की अणु परमाणू हे चरकाने शोधला, आणि न्यूटन पूर्व काळामध्ये गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत होता, म्हणजे आमच्याकडेच होता, आमच्या काळात होता. नारद ऋषींना सुद्धा त्यांनी काही श्रेय दिले, वेगवेगळ्या प्रकारचं श्रेय दिले. आता सगळ्या याच्यामध्ये ही जी सगळी यांची एकीकडे पुरोहितशाही चालू ठेवायची आहे, एकीकडे आर्थिक विषमता चालू ठेवायची आहे, आणि एकीकडे या सगळ्या धारणा ठळक करून, या पूर्णपणे अंधश्रद्धा ठळक करून लोकांना पूर्णपणे आपल्या अधीन करून घ्यायचे. आपण म्हणतो आपण सांगतो तेच विज्ञान, आपण सांगतो तोच धर्म, आपण सांगतो तीच आधुनिकता, अशा प्रकारचं संस्कार, त्यांच्या भाषेमध्ये संस्कार करायचे. आणि हे पूर्णपणे हे जे बेत आहेत ते उधळून लावण्याची गरज. यासाठी अनिसचं तर मोठं काम आहे, आणि आपण ते करताच, जे जगभरात गेलेलं आहे, वेगवेगळ्या प्रांतात गेलेले आहेत. अविनाश पाटीलजी आणि सगळे तुम्ही सहकारी फार मोठं योगदान देत आहे, फार मोठं काम करताय. अलीकडच्या काळामध्ये विज्ञान परिषद जी आहे ती कदाचित कोरोनाच्या काळामुळे पूर्वी एवढी सक्रिय असताना दिसत नाही, पण त्या विज्ञान परिषदेने मोठं काम इथे केलेलं होतं. ज्या पद्धतीने केरळमध्ये शास्त्र परिषदेने काम केलं, केरळ, तामिळनाडूमध्ये पेरियार यांनी केलेलं काम, महाराष्ट्रामध्ये हे खूप मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अनेक असे ग्रुप्स आहेत की जे चांगल्या प्रकारे याबाबत काम करतात. माझ्या पुढे दाभोळकरांची एक मुलाखत आहे, त्यामध्ये
पहिलं वाक्य मी अंधश्रद्धा निर्मूलन म्हणतो, त्यात श्रद्धा हा शब्द आहे. तो उच्चारला की लोकांच्या मनामध्ये धर्मश्रद्धा हा शब्द येतो, कारण त्यांची श्रद्धा धर्माशी जोडलेली असते. मी म्हणतो अंधश्रद्धा, ते म्हणतात हे अंधश्रद्धेच्या नावाने माझ्या धर्मश्रद्धेबद्दल बोलणार बरं का, सावधान. पण मला तर तेच करायचंय, मला धर्माची चिकित्सा करायची आहे, कारण घटनेत ती सांगितली आहे आणि मानव जातीचा इतिहास सांगतो की मानवी प्रगतीचा इतिहास हा धर्मश्रद्धेच्या चिकित्सेचा इतिहास आहे. त्यामुळे एका बाजूला मला धर्मश्रद्धेची चिकित्सा करायची आणि दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धेमुळे होणारं शोषण आहे, तर मी निश्चितपणे अंधश्रद्धा निर्मूलनच करणार. मला आता माझ्या या बोलण्याच्या शेवटाकडे येताना असं म्हणावं असं वाटतं, असं सांगावं असं वाटतं की छोट्या छोट्या पुस्तिका काढल्या आता आजच्या काळामध्ये सोप्या शब्दामध्ये, की मोठी पुस्तकं अलीकडे कोरोनामुळे नाही, कोरोना पूर्व काळात सुद्धा आता पुस्तकांचा खप थोडासा मर्यादित झाला. छोट्या पुस्तिका ज्या आहेत, मग मला आठवते की एनरॉनच्या विरोधी पुस्तिका सुलभा ब्रह्मे काढायच्या, अनेक प्रकारच्या पुस्तिका निघालेल्या आहेत. त्या पुस्तिका चांगल्या प्रकारे खपल्या जातात. मी स्वतः काही वर्षांपूर्वी विवेक पंडितांसाठी, श्रमजीवी संघटनेसाठी राज्य अर्थसंकल्पाचं विश्लेषण कशा प्रकारे करावं, राज्य अर्थसंकल्पाचं महत्व काय, यावरती एक पुस्तिका लिहिली होती आणि आबांनी म्हणजे आर पाटलांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं आणि त्याचा खप चांगला होता. माझ्या पुस्तिकाचा नाही, अनेक पुस्तिकांचा खप. किशोर बेडके हा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या पुस्तिका त्यांनी प्रकाशित केलेल्या असतील आणि या पुस्तिकांना चांगलं, त्या पुस्तिकांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय जर आपण हँडल केले तर त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळू शकेल. दुसरी गोष्ट अशी की आजच्या पिढीला जे वाटतं म्हणजे कर्मकांडांबद्दल, धर्माबद्दल, अंधश्रद्धांबद्दल त्यांना काय वाटतं नेमकं, असा एखादा जर सर्व्हे केला आपण, वेगवेगळे पॉलिटिकल सर्व्हे होता, सोशल सर्व्हे होता, पण असा जर सर्व्हे एखादा केला आणि त्या सर्व्हेचे निष्कर्ष आपण प्रसिद्ध केले, त्याच्यामुळे आपलं सुद्धा प्रबोधन होईल की फार मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे का, काही लोक अंधश्रद्धा असतील पण ती बदलू शकतात का, काय प्रकारच्या धारणा त्यांच्या आहेत, कशामुळे त्या धारणा बनलेल्या आहेत आणि त्या धारणा बदलण्यासाठी कुठले प्रयोग करायला लागतील की त्यांच्या या धारणा बदलू शकतील. अशा प्रकारचा जर सर्व्हे झाला महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागांचा, तर त्याच्यामध्ये कुठल्या भागामध्ये आपल्याला जास्त काम केलं पाहिजे, कुठल्या भागामध्ये आता वेगळ्या प्रकारचं काम केलं तरी चालू शकतं, हे आपल्याला लक्षात. दुसरी गोष्ट अशी की अनेक जे रॅशनलिस्ट झालेले आहेत जगामध्ये, ज्यासाठी त्यांनी हौतात्म्य सुद्धा पत्करलं, ही कहाणी गॅलिलिओ पासून सुरू होते. चार्वाक आपल्याला माहितीये काय झालं, कसा छळ झाला, पण या आधुनिक विचारांच्या मंडळींची जी सगळी मांदियाळी आहे आणि आजही जे हयात आहेत आणि ज्यांनी या प्रकारच्या चळवळी केलेल्या आहेत विवेकवादाच्या, खूप मोठी माणसं आहेत, त्यांची आपण जर चरित्र प्रकाशित केली तर त्यामधून नव्या पिढीला खूप घेण्यासारखं असेल असं मला. त्यानंतर गॉड पार्टिकल, देवकण ज्याला म्हणतो आपण, त्यासंबंधी जागतिक संशोधन सुरू आहे, सहकार्याने संशोधन सुरू आहे, आपल्याला माहिती असेल. या गॉड पार्टिकलच्या एका संशोधन प्रयोगामध्ये माझी भाची, तिने स्वतः सहभागी झाली. ती आता स्वित्झर्लंडला रिसर्चच करते आहे, शिकते, PhD करते आहे. पण
हे गॉड पार्टिकल हा काय प्रकार आहे, त्याचं महत्व काय आहे, अशा अतिशय मूलभूत फंडामेंटल रिसर्च वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय चालू आहे त्याची सुद्धा आपण जर माहिती दिली अनिसच्या या पत्रिकेमधून, तर त्याला ते खूप इंटरेस्टिंग आहे. खूप वैज्ञानिक काय काय प्रकारचं काम करतायत, भविष्यवेधी कशा प्रकारचं काम करतायत, दृष्टिकोन देण्याचं काम करतायत. जगभरामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर अनिस सारखंच किंवा साधर्म्य असलेलं काम कोण कोण करतंय, कसं करतंय, या चळवळींची माहिती सुद्धा देता येईल. असं खूप काही करता येऊ शकेल आणि पुस्तकांच्या माध्यमातून खूप काही करता येऊ शकेल. कारण आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये ही सगळी जी काही पत्रकारिता होती ती प्रबोधन पत्रकारिता होती. त्यानंतर ती व्यावसायिक पत्रकारिता झाली अपरिहार्यपणे. त्याच्यानंतर आता पूर्णपणे व्यापारी पत्रकारिता झालेली आहे. ठीक आहे, जे काय असेल, पण जी प्रबोधन पत्रकारिता होती त्यामुळे चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे. ते मुळात चळवळीसाठीच ती सुरू झालेली होती. आधी चळवळ सुरू केली समाज सुधारकांनी आणि मग त्याला आधार म्हणून या माध्यमाचा उपयोग केला. आता या माध्यमाचा उपयोग म्हणजे छापील मुद्रित माध्यमाचा किंवा प्रकाशन छापील पुस्तकं, पण त्याच वेळी ऑडिओ माध्यमाचा वापर करता येईल. ऑडिओ बुक्स वेगवेगळ्या प्रकारची करता येऊ शकतात आणि जी ऑडिओ बुक्स मोठ्या प्रमाणात जात आहे. आपल्या स्टोरी टेल आपल्याला माहिती आहे किती लोकप्रिय झालेलं आहे ते माध्यम. या सगळ्या माध्यमांचा चळवळीसाठी उपयोग करण्याची अतिशय आवश्यकता आहे. आणि हे जे काही पूर्णपणे एक वेगळ्या प्रकारचं अवतरणात धर्मसंकट जे आहे, जे आता वेगाने घोंगावते आलेलं आहे आणि त्या आव्हानाचा मुकाबला करायचा असेल आणि या पुढच्या काळामध्ये विवेकवाद्यांचे प्रत्यक्ष बळी किंवा अप्रत्यक्ष बळी, त्यांची उपेक्षा, त्यांची ससे ओलपट टाळायची असेल आणि विवेकवाद जागवायचा असेल, विज्ञानवाद जागवायचा असेल, तर या सगळ्या माध्यमांचा ऑडिओ बुक, व्हिडिओ बुक, आपण जे झूम वरती आहोत तशा प्रकारचं प्रत्यक्ष मुलाखती ऑनलाईन घेणं चांगल्या लोकांच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यामध्ये विवेकवाद जागवण्याचं काम करणाऱ्यांच्या मुलाखती, खूप इंटरेस्टिंग मुलाखती होती. हे काम अतिशय करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आज इथे या कार्यक्रमाला मला तुम्ही बोलवलं याबद्दल मी अविनाशजी असतील, संजय असतील, सगळे सहकारी, त्यांना मी त्या धन्यवाद देतो. मला इतका वेळ दीर्घकाळ ऐकून घेतलं, खूप वेळ. तुमच्या सोशिकतेलाही सलाम करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. अत्यंत मौलिक अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. चळवळीच्या समोरची आव्हानं काय आहेत आणि ती किती वेगवेगळ्या रंगरूपात आपल्याला भेडसावत आहेत याबद्दलची एक मूलभूत मांडणी आपण केलेली आहे. मनपूर्वक धन्यवाद. आज जे राजकीय पक्ष हे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात, त्यातले अनेक नेते हे अंधश्रद्धा पसरवणारी विधानं करत असतात आणि त्याबद्दल त्यांना कुणीही जाब विचारत नाही. प्रसार माध्यमातल्या मालिका किंवा थेट प्रक्षेपण असणाऱ्या कार्यक्रमांमधूनही अंधश्रद्धेचा आवाजच लोकांपर्यंत पोहोचवला जातोय. हे तुम्ही सप्रमाण अनेक उदाहरणं देऊन आम्हाला सांगितलं. डॉक्टर दाभोलकर म्हणायचे त्या पद्धतीनं धर्मचिकित्सा ही जी आहे ती घटनेनं आम्हाला करण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि आम्ही अंधश्रद्धेचंच निर्मूलन करायचं काम करतोय जरी चिकित्सा करत असलो तरी. आणि हे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल, छोटी पुस्तकं करता येईल, ऑडिओ बुक्स करता येईल, हे सगळं अतिशय आत्ताच्या काळाला रिलेव्हंट अशा पद्धतीचं एक मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय अविनाश पाटील भाई यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. सगळ्यांना नमस्कार. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या
अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या या विशेषांक ऑगस्ट विशेषांकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर सुरेश खुरसाळे सर, आपल्याशी आता ज्यांनी विस्तृत आणि अतिशय मौलिक असा संवाद केला ते ज्येष्ठ पत्रकार आणि आपले पाठीराखे माननीय हेमंत देसाई सर, आजच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतलेले आपल्या संपादक मंडळातले सगळे सहकारी, संघटनेतले सगळे राज्याचे पदाधिकारी आणि उपस्थित सगळ्या भावा बहिणींना, देसाई सरांनी आपल्याशी जो एक विस्तृत संवाद केला आहे त्यामुळे निश्चितपणे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाची दिशा कशी असावी याचं दिग्दर्शन आपल्या सगळ्यांना सहकार्यांना मिळालं असणार. आणि अर्थात त्यांचा जो अनुभव आहे पत्रकारितेतला इतक्या जवळपास 4 तपांचा आणि त्यामधली स्थित्यंतर आणि त्यामध्ये त्यांचे जे अनुभव आहेत त्याकडे तटस्थपणे बघताना आणि त्याचं विश्लेषण करताना समाजाला पुढे नेण्यासाठी, समाजाला कालसुसंगत करण्यासाठी काय आपल्याला करावं लागणार आहे, आवश्यक आहे, हे त्यांनी अतिशय परखडपणे सांगण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. ते लिखित स्वरूपाच्या माध्यमातून केला आहे, ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात, आणि आजच्या वेब दुनियेमध्ये देखील ते आता देखील करत आलेले आहेत. त्यामुळे अशा टीका विश्लेषण करणाऱ्या माणसांचे जसे लोकांना त्या ऐकण्यासाठी आवडतं आणि ते समजून घेण्यासाठी उत्सुकता असते आणि त्यातनं काही शिकण्याची पण एक इच्छा असते, पण प्रत्यक्षात ते आपल्या जीवनात अंगीकारण्याबद्दल माणसं तेवढे गंभीर नसतात. आणि म्हणून हे वास्तव बदलण्यासाठी अधिक विशेष प्रयत्न, एका बाजूला चिकित्सेचे, एका बाजूला विश्लेषणाचे, त्याच्याबद्दलच्या भाष्यतेचे, हे जसे आवश्यक आहे तसं त्याला कृतिशीलतेची जोड आणि सातत्यपूर्ण संघटितपणे जनदबाव, लोकशक्तीचा दबाव उभा करण्याची गरज असते. हे त्यांनी देखील आपल्या मांडणीमध्ये आता व्यक्त केलंय. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटना म्हणून गेली 3 दशक, आपण आता 32 वर्षाचे झालो आहेत. येत्या 9 ऑगस्टला आपण आपला वर्धापन दिन साजरा करतोय. त्यामुळे आपण आता बालवयात नाही, कुमार आणि युवा वयात पण नाही, आता आपण प्रौढत्वाकडे वाटचाल करतोय. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन आहे की अंधश्रद्धा निर्मूलन असं आपल्या कामात आपल्या कार्यकर्त्यांनी बघून पुरेसं नाही. आपल्या कामाच्या 30 वर्षाच्या जे काही वस्तुपाठ आहे त्याचं जे काही गुडविल आहे, संचित आहे, त्याची जी एक मान्यता आणि स्वीकार्यता झालेली आहे, त्यातनं अपेक्षा देखील व्यक्त होत आहेत आणि त्यातल्या काही अपेक्षा देसाई सरांनी पण या ठिकाणी व्यक्त केलाय. मला आठवतं आपल्या त्रिदशक पूर्तीच्या अधिवेशनामध्ये 2 दिवसीय अधिवेशन, 1 दिवसाचं आपण आंतरराष्ट्रीय अधिवेशन घेतलं होतं 9 ऑगस्टला आणि 10-11 ऑगस्टला आपण आपल्या संघटनेचं अधिवेशन घेतलं होतं. त्यामध्ये समारोपात आलेले पाहुणे तुषार गांधींनी देखील अशी अपेक्षा व्यक्त केली होती की आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्यांनी फक्त देवा धर्माच्या बद्दलच्या अंधश्रद्धांची चिकित्सा करणं पुरतं मर्यादित राहू नये, तर राजकीय अंधश्रद्धांचा पण जरा समाचार घ्यावा. आणि तोच धागा आपल्याला देसाई सरांच्या आताच्या मांडणीमध्ये व्यक्त झालेला दिसतोय. आणि मी जेव्हा समविचारी अभ्यासक, चिंतक आणि विश्लेषकांच्या सोबत संवाद केलेला आहे किंवा त्यांच्या सोबत बोलण्याचा कार्यक्रमात सहभागाचा जेव्हा प्रसंग आलेला आहे त्या वेळेला झाल्या अनौपचारिक चर्चांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कामाने हे पण करायला पाहिजे, ते पण करायला पाहिजे, याच्याबद्दल तुम्ही काही करा, असं अपेक्षा व्यक्त झाल्या आहेत. आणि ही एका अर्थाने चांगली गोष्ट आहे. या एका अर्थाने म्हणजे आपण जर तो प्रचलित आपली म्हण आहे ना की ज्या झाडाला फळं लागतात त्या झाडाला दगड मारली जातात किंवा त्याच्याकडनं अपेक्षा केल्या जातात, तसं आपल्या कामाच्या, संघटित कामाच्या बद्दलच्या अपेक्षा व्यक्त होतात. ही एका अर्थाने आपल्याला आनंददायी, समाधान देणारी
बाब आहे, पण त्याच वेळेला जबाबदारी वाढवणारी पण गोष्ट आहे. आणि त्या जबाबदारीला सामोरं जाण्यासाठी आपण कसे सक्षम होऊ, समर्थ होऊ, संघटित होऊ, अधिक सुनियोजित पद्धतीने भविष्यात आपलं काम चालवू, हे आपल्या पुढचं एक आव्हान आहे. म्हणून आपण आपल्या द्विदशक पूर्ती नंतर आणि शहीद डॉक्टर दाभोळकरांच्या आपल्यातनं निघून जाण्यानंतर देखील हे सातत्याने चर्चा आपल्या संघटनांतर्गत केली की महाराष्ट्र अनिसचा भविष्यवेध काय असावा. भविष्यवेध 2025 याचे आपण 4 टप्पे ठरवले आणि त्यातला पहिला टप्पा, दुसरा टप्पा आता झालाय. तिसरा टप्पा आपण आता 15 ऑगस्ट पासून आपला जो नियोजित होता की भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या 75 वर्षाच्या निमित्ताने देशाला स्वातंत्र्य नावाच्या संकल्पनेचं काय महत्व आहे, त्याचं गांभीर्य काय आणि त्याचं मानवी जीवनाच्या एकूण विकासाशी जे काही त्याचा पायाभूत संबंध आणि निकड काय आहे हे जरा समजून घेण्याची, समजून सांगण्याची आणि संघटितपणे ते पुढे नेण्यासाठी काही विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. स्वातंत्र्य या संकल्पनेला समजून घेण्यापासून ती कृतीशील करण्यासाठी त्याचं जे काही अवकाश आहे, त्याचा अवकाश कसा व्यापता येईल आणि आपल्या देशाच्या संदर्भात जर बघायला गेलं तर भारतीय संविधानाचा जो गाभा आहे त्याला कशा पद्धतीने अधिक वृद्धिंगत करता येईल आणि नवीन पिढीच्या जीवनामध्ये त्याला अंगीकारण्यासाठी प्रयत्न करता येईल, याच्यासाठी काही ठोस करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याची काही चर्चा निश्चितपणे आपल्याला उपस्थित करायची आहे, संघटना म्हणून आणि सगळ्या समविचारी पुरोगामी सहकारी म्हणून पण. तसंच चौथा टप्प्याचं आपण म्हटलं आहे की या देशाने संविधान स्वीकारायला 75 वर्ष 26 जानेवारी 2025 ला होत आहे. आणि या देशाचं संविधान हे जगातल्या एक महत्वाच्या अशा दस्तऐवजातलं एक महत्वाचा दस्तऐवज आहे की जो मानवी समूहांना जगण्याविषयीचं दिग्दर्शन करतो, मार्गदर्शन करतो. त्यामुळे तो जागतिक दर्जाचा दस्तऐवज आहे, तो केवळ भारतीयांचा दस्तऐवज राहिलेला नाही. अशा 75 वर्ष ज्या देशाचा कारभार ज्या संविधानाच्या आधारावर चालतोय त्या देशामध्ये आज सांगण्याची वेळ येते. संविधान बांधिलकी महोत्सव आपण महाराष्ट्र आणि 2007 पासून राबवतो, पण मला माझा अनेक ठिकाणच्या संवादातला अनुभव आहे, शाळा, कॉलेजेस आणि इतर पण, की तिथल्या उपस्थित श्रोत्यांना, विद्यार्थी असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो, कुठलाही समूह असो, त्यांना विचारलं की आपल्या देशाचा कारभार कुठल्या धर्माच्या आधारावर चालतो, तर त्या ठिकाणी बहुसंख्याक धर्माचे उपस्थित जे असतात त्यांच्या धर्माच्या आधारावर, म्हणजे कधी हिंदू, कधी मुस्लिम, कधी अजून काही, अशी उत्तरं आजही येतात. म्हणजे आपल्याला एवढं प्राथमिक ज्ञान देखील सांगायची गरज आहे आणि तिच्या पुढचा वाटचालीची दिशा दाखवण्याची गरज आहे की या देशाचा कारभार कुठल्याही धर्म जातीच्या नियमावलींच्या आधारे नाही, तर भारतीय संविधानाच्या आधारावर चालतो. म्हणजे हा सगळा प्रवास असा व्यापक अशा परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून सरांनी जे दिग्दर्शन केलंय, मार्गदर्शन केलंय की आपल्याला संविधानाला अभिप्रेत असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन जो नागरिकत्वाची जबाबदारी आहे, हे समजून घेत असताना आपण जे 30 वर्षाचं काम उभं केलं ते आता विस्तारणं, अधिक व्यापक परिप्रेक्ष्यामध्ये नेणं देखील आवश्यक आहे. आणि सरांनी सांगितलेल्या बरेच मुद्दे आज आपण विचाराधीन घेतलेले आहेत. गेल्या दशकापासून ते आपल्या विचारपटलावर संघटनेतल्या नेतृत्वातल्या विचारपटलावर नक्कीच आहेत, हे आम्ही तुम्हाला सर आम्ही आश्वस्त करू इच्छितो आणि त्याबद्दलची खात्री देऊ इच्छितो. मुद्दा असा आहे की त्यासाठी सोबत असणाऱ्या आमच्या सहकार्यांना देखील कशा पद्धतीने त्याचा आकलनाचा स्तर विकसित करत त्यांच्या क्षमता आणि त्यासाठीच्या यंत्रणा, गरजा यांची पूर्तता करत आपल्याला पुढे समर्थपणे जाता येईल, एक मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान आपण निश्चितपणे पेलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या या प्रकाशनाच्या निमित्ताने ज्या 3 मुद्दे जे आपल्या या विशेषांकाचा भाग आहेत, एक आपल्या संघटनेच्या वर्धापन दिन 32वा त्याचं औचित्य, दुसरं अंधश्रद्धा नियमाच्या संघटित कामाचे अध्वर्यू असं मी ज्यांचा नेहमीच उल्लेख करत आलो ते असताना आणि नसताना देखील, ते शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा स्मृती दिन, आणि
तिसरं आहे की 15 ऑगस्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या 75ची सुरुवात या 15 ऑगस्ट पासून होते आहे. त्या तिन्ही घटनांचं औचित्य घेऊन हा विशेषांक निघालेला आहे आणि त्याबद्दलचे काही वक्तव्य, काही मांडणी, काही दिशा दिग्दर्शन आपण या अंकामधल्या विविध लिखाणांमधनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आपल्या सहकाऱ्यांनाही आणि समाजातल्या वाचक वर्गाला उपयोगाचा ठरेल, पुढच्या वाटचालीसाठी मदतगार ठरेल अशी आशा व्यक्त करतो. देसाई सर आपल्यात आले, डॉक्टर खुरसाळे सर आपले जे ज्येष्ठ पाठीराखे सहकारी आहेत हे आवर्जून आज उपस्थित आहेत अध्यक्ष संवाद करण्यासाठी. याबद्दलचा निश्चित एक आनंद आहे आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांकडनं यासाठी जे विशेष प्रयत्न होत आहेत त्याबद्दल त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि आपण जे म्हणतो की हम होंगे कामयाब एक दिन, मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हे आपण आपल्या संघटनेचं ग्रुप थीम सॉन्ग म्हणून आपण सर्वच आपल्या जाहीर कार्यक्रमांमध्ये म्हणत आलोय, हातात हात घालून म्हणत आलोय. ते पुढे देखील अशाच आपल्या दुर्दम्य आशावादाला कृतीशील करूया, विवेकाचा आवाज बुलंद करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जगत. धन्यवाद भाई. कार्याध्यक्षांनी आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केलेली आहे आणि वाटचाल ही स्पष्ट केलेली आहे. गेल्या 10 वर्षापासून आपण एक प्री प्लॅन अशा पद्धतीनं उपक्रम राबवतो आहोत, ज्याला कालबद्ध असं एक परिसीमा आपण घालून घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपली वाटचाल सुरू आहे असा एक आश्वासक सगळा संदर्भ कार्याध्यक्षांनी दिलेला आहे. आपलं ऑर्गनायझेशन, आपली संघटना ही कार्यकर्त्यांची आहे, केडर बेस आहे आणि त्याला निश्चित ध्येय उद्दिष्ट आहेत, म्हणजेच ते मिशनरी स्वरूपाचं काम करते. आणि हे करत असताना अनेक जण जे बळ देतात आम्हाला, त्याचा फार मोठा आधार असतो. आज सुद्धा आपला हा लाईव्ह कार्यक्रम जवळजवळ 230 लोक पाहत आहेत आणि अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत आणि हे आमच्यासाठी बळ देणारं असं आहे. याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायला आवडेल की आमचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक शामराव पाटील इथं आहेत, अणीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे आहेत, आमच्या अंकाचे मुख्य संपादक डॉक्टर नितीन शिंदे आहेत, प्रधान सचिव माधव बावगे, सुशीला मुंडे, अशी अनेक मंडळी आहेत. संपादक मंडळ यासाठी परिश्रम घेते. या अंकाचा उल्लेख सुद्धा हेमंतदांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केला, त्याचा गौरव केला. आणि हे यश हे पुन्हा एकाचं नाही, हे सगळ्या टीम वर्क आहे. म्हणजे एका बाजूला संपादक मंडळ आणि दुसऱ्या बाजूला संघटना, त्या दोघांच्या समन्वयातून हे चाललेलं आहे. आणि म्हणून संपादक मंडळात काम करणारे प्राध्यापक एकनाथ पाटील असतील, प्राध्यापक डॉक्टर दीपक पाविस्कर, डॉक्टर मानतेश हिरेमठ किंवा आमचे योगेश कुदळे असतील, अवधूत कांबळे असतील, राजेंद्र फेगडे, ही सगळी माणसं किंवा संध्या नरे पवार आमच्या मार्गदर्शक आहेत, प्रदीप पाटकर आहेत, ह्या सगळ्यांनी घेतलेल्या एकत्रित मेहनतीचा हा एक परिपाक, हा अंक आहे असं मला वाटतं. सुशीला मुंडे मॅडम आहेत, यामध्ये अनेक मान्यवर आहेत की या सगळ्यांच्या एकत्रित परिणामातून आम्ही एका निश्चित दिशेला चाललेलो आहोत आणि त्याचाच आढावा आता कार्याध्यक्षांनी केला. धन्यवाद भाई. पुन्हा यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुरेश खुरसाळे सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करावं. नांदेडहून ते आपल्याला जॉईन झालेले आहेत. डॉक्टर सुरेश खुरसाळे. सर बोला. डॉक्टर सुरेश खुरसाळे सर जॉईन होत आहे, ऐकू येत आहे?
अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या विमोचनासाठी आलेले डॉक्टर हेमंत देसाई, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे संपादक श्री नितीन शिंदे, कार्यकारी संपादक श्री उत्तम जोगदंड, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्ष श्री अविनाश पाटील आणि सर्व साथी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम क्रांतिसिंह नानासाहेब पाटील व शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या पुण्यस्मृतीला नम्र अभिवादन करतो. डॉक्टर हेमंत देसाई यांनी या विमोचन प्रसंगी केलेल्या व्याख्यानातून अनेक प्रकारे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे, काय काय करता येण्यासारखं आहे आणि ही परिवर्तनाची लढाई किती अवघड आहे. खरं म्हटलं तर मागच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व प्रकारे अनुकूल वातावरण आहे असं वाटत असताना आणि अनेक पुरोगामी तथाकथित पुरोगामी सरकार असताना या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या याच्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आणण्यासाठी कितीतरी वर्ष झगडा करावा लागला आणि शेवटी नरेंद्र दाभोळकरांच्या बलिदानातूनच तो कायदा झाला. तोपर्यंत या पुरोगामी सरकारने सुद्धा मतदानाच्या राजकारणापायी तो कायदा होऊ दिला नव्हता. आताची लढाई तर त्यापेक्षा जास्त अवघड आहे, कारण सध्या भारतामध्ये केंद्रात आणि अनेक राज्यांच्या मध्ये जे सत्ताधारी आहेत ते अंधश्रद्धांच्या यांना पाठबळ देणारे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे अंधश्रद्धांचा पोसण्यामध्ये एका मोठ्या अभिजन वर्गाची आणि सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही लढाई आणखीन तीव्र आहे. खरं म्हटलं तर हे ह्या सत्ताधाऱ्यांच्या पाठबळामुळेच नरेंद्र दाभोळकरांचा हत्या झाली आणि ते हत्यारे अजूनही कायद्याच्या हाताच्या पकडीमध्ये येऊ शकत नाहीये. ही परिस्थिती या शक्तीनं जे बळ मिळाले ते दाखवून देत आहे. हे बळ मिळाल्यामुळे ही लढाई आणखीन अवघड होऊन बसलेली आहे आणि त्यासाठी खरोखरी आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी आपल्याला या चळवळीचा पाया आणि घालून दिलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे धडे दिलेले आहेत. त्याच याच्यावर वाटचाल करून मार्गक्रमणा करून आपल्याला ही लढाई जिंकायची आणि जसं दाभोळकर नेहमी म्हणत असत की शतकांची लढाई आहे, तशी शतकांचीच लढाई आज उद्या 4-2 दिवसामध्ये त्याच्यामध्ये काही यश मिळणार, जय पराजय असं काही होणार नाहीये, परंतु सतत ही चळवळ कायम ठेवणं, त्याला बळ देणं आणि एक विज्ञानाच्या विवेकाच्या पद्धतीच्या विचारांची जोड आचरणाला मिळण्यासाठी प्रयत्न करीत राहणं हे या चळवळीचं काम आहे. असा समाज या समाजामध्ये तर्कशुद्ध विचारसरणी आहे, विज्ञानावर आधारित विचारसरणी आहे, अशा प्रकारचे जास्त नागरिक निर्माण होतील याच्याकडे आपला प्रयत्न असला पाहिजे. विज्ञानामुळं आणि तंत्रज्ञानामुळे भौतिक प्रगती प्रचंड झाली, परंतु बौद्धिक, नैतिक आणि विवेकाची विचारसरणी मागे पडलेली, त्याचा अनुशेष फार मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. तो अनुशेष भरून काढण्यासाठी विवेकाचा जागर करणं अत्यंत आवश्यक आहे. विवेकाचा आवाज बुलंद करूया या आपल्या घोषणेने मी थांबतो आणि या पत्रिकेला शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद सर, की अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये तुम्ही अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलेलं आहे. डॉक्टर सुरेश खुरसाळे सरांनी जे आता मनोगत व्यक्त केलं, अर्थातच संघटना म्हणून जी जबाबदारी आमच्यावर आहे तीच त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलेली आहे.
मला आवर्जून एक गोष्ट सांगावी लागेल की आमचा अंक जो सुंदर होतो आहे आता ऑनलाईन स्वरूपात, पीडीएफ स्वरूपात, त्याच्यासाठी अनेकांचे मदतीचे हात आहेत. त्याच्यामध्ये जाहिरात दार ही भविष्यामध्ये किंवा देणगीदार यांचंही मोठं सहकार्य आम्हाला लाभणार आहे. आत्ताच आमचा अंक बघून अनेक लोकांनी देणग्या जाहीर केलेल्या आहेत आणि हे आमच्यासाठी अत्यंत बळ देणारं स्वागताचं असं आहे. हा अंक सुंदर करण्यासाठी आमचे अनेक लोक कष्ट घेत असतात. त्याच्यामध्ये विशाल विमलचा मी आवर्जून उल्लेख करेन किंवा अनेक आमच्या संपादक मंडळातली सगळे लोक, विनायक साळवेन सारखे, तुकाराम शिंदे आणि इतर सगळे काम करत असतात. तर मी या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला आवाहन करतो की आपल्याला लवकरच हा अंक मुद्रित स्वरूपात म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्याच्यासाठी हा अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत आत्ता पीडीएफ स्वरूपात द्या. त्याच्याशी चर्चा सुरू करा. त्याची नोंदणी आपल्याला लवकर सुरू करायची आहे. त्याचे वाचक नोंदणी जी आहे, वर्गणीदार आहे, ती आपल्याला लवकरच सुरू करायची आहे आणि ही करायची असल्यामुळं आत्ताचे अंक आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आपल्या हितचिंतकांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि आतापासूनच हा अंक आपल्याला छापील मुद्रित स्वरूपात यावा, मिळावा अशा पद्धतीची मानसिकता त्यांची आपण निर्माण केली पाहिजे आणि त्यासाठी आता कार्यकर्त्यांनी कामाला लागायची गरज आहे. हा अंक अधिक, या अंकामध्ये जर काही उणीव राहिले असतील तरी कृपया तुम्ही आम्हाला कळवा की या गोष्टी दुरुस्त होण्याची गरज आहे किंवा हे आम्हाला तुमचे अभिप्राय जे आहेत ते आमच्यासाठी फार मौलिक आहेत. सूचना, अभिप्राय आणि लेखक जे आहेत त्यांचे आम्ही कॉन्टॅक्ट नंबर पण दिले. त्यांनाही तुम्ही आवर्जून जर फोन केलात आणि तुमचे अभिप्राय दिलेत तर कदाचित अजून चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातून होईल असं मला वाटतं. तर सर्व कार्यकर्त्यांनी अंक आता तुमच्यापर्यंत पोहोचेल पीडीएफ स्वरूपाचा आज प्रकाशन झाल्यामुळं तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. काही शाखांनी तरी त्या अंकाची पुन्हा प्रती छापून घेतल्या आणि वितरित केल्या. ही सुद्धा एक फार अत्यंत आनंददायी अशा पद्धतीची गोष्ट आहे. हे मोठ्या प्रमाणात आपण करूया असं मी या निमित्ताने एक आवाहन तुम्हाला करतो आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी ठकसेन गोराणे यांना निमंत्रित करतो. ठकसेन सर. हो आहे सर. ओके. मित्र हो, नमस्कार. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र ऑगस्टच्या ह्या विशेष अंकाच्या प्रकाशनाच्या समारंभासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहिलेले ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विश्लेषक हेमंत देसाई सर यांनी आज आपल्या ह्या विशेष अंकाचं प्रकाशन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं मनोगतही व्यक्त केलं. ते सांगताना त्यांनी पहिल्यांदा हा अंक बहुतांशी वाचलेला आहे आणि त्याचं समीक्षण, परीक्षण, त्यातल्या त्रुटी आणि पुढच्या काही सूचना त्यांनी नमूद केल्या. त्याचप्रमाणे आजचे आजी माजी राजकारणी कशा प्रकारे अंधश्रद्धा बाळगतात, त्याचा प्रचार प्रसार कसा, अनेक प्रसार माध्यम कशी आणि काबर देतात, या प्रकारचं विश्लेषण त्यांनी अतिशय मार्मिक पद्धतीने केलेलं आहे. ते सूत्र त्यांनी उलगडून दाखवलेलं आहे. त्यानंतर मनोहर भिडे, इंदुरीकर अशा प्रकारच्या लोकांची वक्तव्य, बेताल वक्तव्य ज्याला आपण म्हणू शकतो, अशा प्रकारचंही त्यांनी विश्लेषण केलं. त्याचे परिणाम काय होऊ शकतात तेही सांगितलं. अनेक प्रसार माध्यम पत्रकारितेची काही नैतिक बंधनं असतात, नैतिक बांधिलकी असते, ते पाळत नाही, हेही त्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी काही आशादेयी चित्र आपल्या समोर, कार्यकर्त्यांसमोर, संघटनेसमोर उभं केलंय. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की विविध पुरोगामी संस्था, संघटना, व्यक्तींचा उल्लेख असलेला काही केरळमध्ये, काही पश्चिम बंगालमध्ये काही आहेत, त्यांचा आपण अभ्यास करायला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करताना अनेक विषयावर बारीक छोट्या छोट्या पुस्तिका जर तयार केल्या संघटनेने, तर त्याचा एक प्रभावी उपयोग लोकांना लोकप्रबोधनासाठी होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. तरुणांना प्रश्न विचारा, अंधश्रद्धांच्या बद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, त्या कशा दूर होतील, त्यांच्या धारणा काय आहेत, याबद्दलही त्याचं सर्वेक्षण करावं आणि छोटे छोटे खाणी त्याला कृती संशोधन म्हणता येईल असं ते करावं वेगवेगळ्या विषयाचं, आणि त्याचे निष्कर्ष समाजापुढे ठेवावेत. त्याच्यामुळे विविध हे सगळे माध्यम जे आहेत त्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त ते जाईल आणि लोक प्रबोधन करायला मार्ग सोपा होईल असं त्यांनी अतिशय महत्वाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. महान विचारवंत शास्त्रज्ञ यांची चारित्र्य समाजापुढे आणावीत, या
सगळ्या विवेकवादी विज्ञानवादी मंडळीची, तर तेही फार महत्वाचं काम खरं तर संघटनेने यापूर्वी केलेलं आहे, पण अजूनही मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे, तेही त्यांनी आपल्याला सांगितलं. अनेक मान्यवर आहेत जे त्यांच्या मुलाखती जर वारंवार प्रसिद्ध केल्या तर विवेकवादी विचार मांडणाऱ्या मंडळीला जो धोका निर्माण झालेला आहे, त्याचे बळी जे गेलेले आहेत, काही घडू नये आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक यावेत यासाठी अशा प्रकारच्या मुलाखती प्रसिद्ध कराव्यात असे त्यांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे, अतिशय महत्वाचं. तर त्यासाठी मी आपले आजचे प्रमुख वक्ते, मार्गदर्शक आणि हितचिंतक पाठीराखे आदरणीय ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विश्लेषक हेमंत देसाई सर यांचं संघटनेच्या वतीनं राज्य कार्यकारी समिती, राज्य कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष डॉक्टर एन डी पाटील सर यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. आपले राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी एकूणच संघटनेच्या काम करण्याची पद्धत, झालेली वाटचाल आतापर्यंत 30-32 वर्षातली आणि पुढील आम्हाला काय करायचंय संघटनेमार्फत हेही अतिशय ठळकपणे स्पष्ट शब्दात संक्षिप्त पद्धतीने मांडलं, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या महाराष्ट्र आनीचे उपाध्यक्ष नांदेडहून डॉक्टर सुरेश खुरसाळे सर यांनी अतिशय मार्मिक पद्धतीनं संघटनेनं केलेलं काम, त्याच्याबद्दलची कार्यकर्त्याबद्दल कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या, अंकालाही शुभेच्छा दिल्या, ते सतत सोबत आहेत. त्यानंतर उपस्थित मान्यवरांमध्ये राजा शिरगुप्ते आहेत, शामराव पाटील आहेत, इतर समविचारी मित्र मान्यवर आहेत. खरं तर ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात हे सगळं मेहनतीनं उभं केलं, सुरू केलं मागच्या महिन्यापासून अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचं काम, ते सगळं संपादक मंडळ, त्याच्यामध्ये कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड सर, संपादक प्राध्यापक डॉक्टर नितीन शिंदे सर, त्यांचे सर्व सहकारी, विशेषतः विशाल विमल आणि सगळं यांनी खूप काम केलेलं आहे. त्या कार्यकारी समितीचे सगळे पदाधिकारी, त्यांना सहकार्य करणारे, मार्गदर्शन करणारे, मदत करणारे हे सगळे कार्यकारी समितीचे पदाधिकारी, या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. विशेष अंकासाठी लेखन करणारे सर्व लेखक, त्यांना मदत करणारे सर्व हात, मन, मनगट मनपूर्वक आभार मानतो. सोशल मीडिया विभागाचे अवधूत कांबळे, कार्यकारी समितीचे त्यांना सहकार्य करणारे नितीन राऊत सर, नंदकिशोर तळाशीकर आणि ही सर्व मंडळी यांचे मनपूर्वक आभार. या अंकासाठी मागच्या अंकात वाचून काही देणगी दिली, त्या देणगीदारांचेही आभार आणि पुढेही देणगीदार जाहिरात देतील त्यांनाही मी अपेक्षा करतो, धन्यवाद देतो. आपण सर्व सहभागी श्रोते, कुटुंबीय, समविचारी मित्र आणि आपल्या कुटुंबीय यांची सगळ्यांची उपस्थिती आज इथे लाभलेली आहे, तर त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामसुंदर मिरजकर, स्वागत प्रस्तावित करणारे प्राध्यापक डॉक्टर प्रमोद गंगनबाले सर, संपादकीय मनोगत अतिशय उत्तमरित्या मांडणारे उत्तम जोगदंड सर आणि वक्ता आणि अध्यक्षांचा परिचय करून देणारे अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे व्यवस्थापकीय संचालक सदस्य राजेंद्र फेगडे, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. पुढच्याही सगळ्या ह्या एकूण ऑगस्ट मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात आपली भरभरून उपस्थित राहावी, त्याच्यासाठी आपल्या सर्व मित्रांना जोडून घ्यावे अशी मी सगळ्यांना विनंती आणि नम्र आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.